नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे भारतीय साक्ष अधिनियमचा सेक्शन 4, 5 आणि 6. हा व्हिडिओ मुख्यतः 2 भागांमध्ये विभागलेला आहे. तर चला सुरू करूया. पहिला भाग सेक्शन 4 आणि 5. कायद्याच्या जगात ना काही संकल्पना अशा असतात की त्या थोड्या क्लिष्ट वाटतात, पण त्या खूप महत्त्वाच्या असतात. त्यातलीच एक म्हणजे रेस गेस्टे. हे एक असं तत्व आहे जे कोर्टाला एखाद्या घटनेचा फक्त तुकडा नाही तर संपूर्ण चित्र म्हणजे पूर्ण गोष्ट समजून घ्यायला मदत करतो. चला आज आपण हेच तत्व एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. पण आधी हा प्रश्न बघा, एखादी गोष्ट जी गुन्ह्याशी थेट जोडलेली नाहीये तिला कोर्टात पुरावा म्हणून कसं काय स्वीकारलं जाऊ शकतं? हे कोडं आहे नाही का? आणि याच कोड्याचं उत्तर आपल्याला रेस गेस्टेच्या तत्वात सापडतं. आजच्या या चर्चेत आपण पाहणार आहोत की रेस गेस्टे म्हणजे नेमकं काय, मग भारतीय साक्षी अधिनियमातलं कलम 4 आणि 5 याला कसं लागू होतं, एका इंटरेस्टिंग केस स्टडीमधून हे समजून घेऊ आणि शेवटी हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे यावरही एक नजर टाकू. ठीक आहे, चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. रेस गेस्टे हा शब्द तुम्हाला भारतीय साक्षी अधिनियमात कुठेही सापडणार नाही, पण त्याचं जे तत्व आहे ना ते कायद्यात खोलवर रुजलेलं आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कोर्टाला एखाद्या घटनेचा फक्त एक फोटो नाही तर संपूर्ण फिल्म बघता यावी यासाठी हे तत्व आहे. म्हणजे घटनेच्या आजूबाजूला घडलेल्या सगळ्या गोष्टी यात येतात. आता बघूया की आपला कायदा म्हणजे भारतीय साक्ष अधिनियमाचं कलम 4 हे तत्व प्रत्यक्षात कसं लागू करतं. कलम 4चा हा नियम खूपच महत्त्वाचा आहे. तो काय सांगतो की जर अनेक गोष्टी एकाच मोठ्या कथेचा भाग असतील तर त्या वेगवेगळ्या वेळी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या तरी चालतील. त्या सगळ्यांना एकाच व्यवहाराचा म्हणजे एकाच ट्रान्झॅक्शनचा भाग मानलं जातं. उदाहरण घ्या, मारहाण होत असताना आरोपी काय बोलला, जखमी व्यक्ती काय ओरडत होती किंवा आजूबाजूचे लोक काय म्हणत होते. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. का? कारण या सगळ्या त्या क्षणाच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया असतात आणि त्या घटनेच्या कथेचाच एक भाग असतात. यावरून हे स्पष्ट होतं की व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन ही संकल्पना किती मोठी असू शकते. समजा देशाविरुद्ध युद्ध पुकारलं गेलं तर त्या युद्धाशी संबंधित प्रत्येक घटना, मग ती मालमत्तेचं नुकसान असो किंवा सैन्यावर हल्ला, त्या एकाच मोठ्या व्यवहाराचा भाग मानली जाते, भलेही आरोपी प्रत्येक ठिकाणी हजर नसेल. आणि हेच तत्व व्यावसायिक व्यवहारांनाही लागू होतं. विचार करा, एखादं पार्सल आपल्यापर्यंत पोहोचताना ते कितीतरी हातांमधून जातं. त्या साखळीतला प्रत्येक टप्पा जरी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी झाला असला तरी तो त्या एकाच डिलिव्हरीच्या व्यवहाराचा भाग असतो. आता वळूया कलम 5 कडे. हे कलम घटनेच्या मागे आणि पुढे काय घडलं यावर लक्ष केंद्रित करतं. याला आपण पुराव्याचा CSI भाग म्हणू शकतो, जिथे गुन्ह्याचं कारण आणि त्याचा परिणाम तपासला जातो. कलम 5 नुसार गुन्हा का घडला, त्याचा परिणाम काय झाला किंवा गुन्हा घडायला संधी कशी मिळाली, या सगळ्या गोष्टी पुरावा म्हणून खूप महत्त्वाच्या ठरतात. हे उदाहरण प्रसंग किंवा कारण काय असतं हे एकदम छान स्पष्ट करतं. इथे पीडित व्यक्तीच्या कृतीमुळेच गुन्हा घडण्यासाठी एक योग्य परिस्थिती, एक ऑकेजन तयार झाला. आणि हे तर परिणाम किंवा इफेक्टचं अगदी क्लासिक उदाहरण आहे. गुन्ह्यानंतर मागे राहिलेल्या खुणा जसं की पावलांचे ठसे किंवा झटापटीच्या खुणा ह्या त्या घटनेचा थेट परिणाम असतात. त्यामुळे ते खूप महत्त्वाचे पुरावे ठरतात. विषाच्या या उदाहरणातून तर हे एकदम स्पष्ट होतं की पीडित व्यक्तीची आरोग्य स्थिती आणि आरोपीला तिच्या सवयींबद्दल असलेली माहिती या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन गुन्हा घडण्यासाठी संधी कशी निर्माण करतात. चला आता ही सगळी थेअरी झाली. आता बघूया की ही तत्व एका खऱ्या आणि खूपच रंजक केसमध्ये कशी वापरली गेली. तर केस अशी होती की भीम पांडा नावाच्या एका व्यक्तीची हत्या झाली होती. त्यांचा मृतदेह गावातल्या तलावात सापडला आणि संशय होता हदू नावाच्या एका माणसावर. आता जरा घटनेचा क्रम लक्षात घ्या. एक साक्षीदार रात्री साधारण 10 वाजता आरोपीच्या घरासमोरून चालला होता. तेव्हा त्याला दिसलं की रस्त्यात एक गाडी आडवी उभी आहे. त्याने त्या गाडीजवळच्या एका माणसाला गाडी बाजूला घ्यायला सांगितली. आणि तेव्हा तो अनोळखी माणूस जे बोलला ते खूप धक्कादायक होता. तो म्हणाला, गाडीवर एक मृतदेह आहे, बाजूने जा. एक गोष्ट लक्षात घ्या, हे वाक्य आरोपीने किंवा पीडितेने नाही तर तिथे असलेल्या एका तिसऱ्याच व्यक्तीने म्हटलं होतं. कोर्टाने हे विधान रेस गेस्टे तत्वाखाली
पुरावा म्हणून ग्राह्य धरलं. का? कारण ते वाक्य मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या मोठ्या प्रक्रियेचाच एक उत्स्फूर्त भाग होतं. जरी ते ऐकीव असलं तरी ते हत्येशी संबंधित व्यवहाराचा भाग मानलं गेलं आणि यामुळेच तो एक महत्त्वाचा परिस्थितीजन्य पुरावा ठरला आणि हद्दूची शिक्षा कायम राहिली. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? यातून आपण काय लक्षात ठेवायचं? रेस गेस्टे हे तत्व यासाठी महत्त्वाचं आहे कारण ते वेगवेगळ्या विखुरलेल्या घटनांना एकाच गोष्टीत एकाच कथेत बांधतं. ते कोर्टाला फक्त गुन्ह्याकडे नाही तर त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे, त्याच्या कारणांकडे आणि परिणामांकडे बघायला मदत करतं. यामुळेच कोर्टासमोर घटनेचं खरं आणि पूर्ण चित्र उभं राहतं, जे न्याय देण्यासाठी सगळ्यात आवश्यक आहे. पण शेवटी एक प्रश्न उरतोच की एखाद्या घटनेचा व्यवहार नेमका कुठे संपतो आणि त्यानंतरची माहितीही केवळ ऐकीव गोष्ट म्हणजे हिअरसे कधी बनते? या दोन्हींमधली रेषा खूपच पुसट आहे आणि तीच ओळखणं हे या कायदेशीर तत्वासमोरचं खरं आव्हान आहे. आता आपण बघूया भाग 2. त्यामध्ये सेक्शन 6 ऑफ भारतीय साक्ष अधिनियम. आपण अनेकदा ऐकतो की ही गोष्ट केससाठी प्रासंगिक आहे, पण याचा नेमका अर्थ काय होतो? आज आपण तेच समजून घेणार आहोत आणि बघणार आहोत कलम 6चे ते 3 महत्त्वाचे स्तंभ जे कोणत्याही खटल्याचा, कोणत्याही केसचा पाया असतात. चला एका खूप इंटरेस्टिंग प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, कोर्टात मुख्य घटनेच्या आजूबाजूच्या गोष्टी म्हणजे घटनेच्या आधी काय झालं किंवा नंतर काय झालं, त्या गोष्टी खरोखर काय घडलं हे सिद्ध करण्यासाठी कशा काय मदत करू शकतात? त्यांचा संबंध कसा लावला जातो? बरं, याचं उत्तर आपल्याला थेट कायद्यातच मिळतं. भारतीय पुरावा कायद्याचं कलम 6 हेच ते कलम आहे जे आपल्याला संबंधित तथ्य म्हणजे काय हे अगदी स्पष्टपणे समजावून सांगतं आणि आपल्या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला इथेच मिळतं. तर मग चला सुरुवात करूया पहिल्या स्तंभापासून आणि तो आहे मोटिव्ह म्हणजेच प्रेरणा. आता प्रेरणा म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर प्रेरणा म्हणजे ते कारण जे एखाद्या व्यक्तीला एखादं विशिष्ट काम करायला प्रवृत्त करतं. म्हणजे हे थेट का या प्रश्नाचं उत्तर देतं. एखादा गुन्हा किंवा कोणतंही कृत्य ते का घडलं, त्यामागे हेतू काय होता? चला एक उदाहरण बघूया म्हणजे लगेच लक्षात येईल. समजा अ नावाच्या व्यक्तीवर ब च्या हत्येचा खटला चालू आहे. आता जर कोर्टात हे सिद्ध झालं की ब हा अ ला ब्लॅकमेल करत होता, म्हणजे त्याच्याकडून पैसे उकळत होता, तर मग अ कडे ब ची हत्या करण्यासाठी एक खूपच स्ट्रॉंग मोटिव्ह, एक भक्कम प्रेरणा होती हे अगदी स्पष्ट होते नाही का? आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रेरणा ही फक्त क्रिमिनल केसेसपुरती मर्यादित नसते. सिव्हिल केसेसमध्ये सुद्धा ती तितकीच महत्त्वाची ठरते. जसं की समजा अ ने ब वर पैशांसाठी दावा केला आहे आणि तो म्हणतोय की ब ने एक बॉन्ड लिहून दिलाय, पण ब हे नाकारतोय. आता जर हे सिद्ध झालं की ज्यावेळी तो बॉन्ड बनल्याचं म्हटलं जातंय तेव्हा ब ला पैशांची खूप जास्त गरज होती, तर मग बॉन्ड करण्यामागे त्याच्याकडे एक सबळ प्रेरणा होती हे कोर्टाला पटू शकतं. ठीक आहे, तर प्रेरणेनंतर येतो आपला दुसरा स्तंभ. तो आहे प्रेपरेशन म्हणजेच तयारी. तयारी म्हणजे नक्की काय? तर गुन्हा करण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्यांची जुळवाजुळव करणं. अगदी साधं उदाहरण म्हणजे हत्यार विकत घेणं किंवा गुन्हा करण्याच्या जागेची पाहणी करणं. तयारी आपल्याला कसे या प्रश्नाचं उत्तर देते. तो गुन्हा तो कसा घडवून आणला गेला, त्यासाठी आधी काय काय केलं गेलं होतं, याचंही एक उदाहरण बघूया. समजा अ वर आरोप आहे की त्याने ब ला विष देऊन मारलं. आता जर कोर्टात हे समोर आलं की ब च्या मृत्यूच्या काही दिवस आधीच अ ने त्याच प्रकारचं विष कुठून तरी मिळवलं होतं, तर ही कृती म्हणजे विष मिळवणं गुन्ह्याची तयारी म्हणून खूपच रेलेव्हंट, खूपच संबंधित ठरते. आणि मोटिव्हप्रमाणेच तयारीची संकल्पनासुद्धा फक्त गुन्ह्यांपुरती मर्यादित नाहीये. समजा कोर्टात प्रश्न आहे की एखादं डॉक्युमेंट हे अचं मृत्यूपत्र आहे की नाही. आता जर अ ने ते डॉक्युमेंट बनवण्याच्या आधी वकिलांशी चर्चा केली असेल किंवा मृत्यूपत्राबद्दल चौकशी केली असेल, तर त्याच्या या सगळ्या कृती मृत्यूपत्र बनवण्याच्या तयारीचा भाग म्हणून महत्त्वाच्या ठरतात. ठीक आहे, आता आपण वळूया तिसऱ्या आणि खरं सांगायचं तर अनेकदा सर्वात महत्त्वाच्या स्तंभाकडे. तो आहे कंडक्ट म्हणजेच वर्तणूक. वर्तणूक म्हणजे काय? सोप्या भाषेत खटल्याशी संबंधित असलेल्या कुठल्याही व्यक्तीचं वागणं. आणि हे वागणं मुख्य घटनेच्या आधीचंही असू शकतं
किंवा नंतरचंही. महत्वाचं काय आहे तर ते वागणं त्या घटनेमुळे प्रभावित झालेलं असावं. ही खूप व्यापक म्हणजे खूप ब्रॉड संकल्पना आहे आणि यात बऱ्याच गोष्टी येतात. उदाहरणार्थ, समजा एखादा आरोपी पुरावे नष्ट करायचा प्रयत्न करतोय किंवा साक्षीदारांना धमकावतोय किंवा त्यांना खोटी साक्षी देण्यासाठी पैसे देतोय. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या कृती त्याच्या वर्तणुकीचा भाग आहेत आणि त्या कोर्टात अत्यंत संबंधित ठरतात. आणि हे सगळ्यात क्लासिक उदाहरण म्हणजे पळून जाणं. म्हणजे कुणीतरी ओरडलं, पोलीस आले आणि आरोपीने तिथून धूम ठोकली, किंवा त्याला पत्र मिळालं की त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय आणि तो फरार झाला. या दोन्ही गोष्टी, पळून जाण्याची कृती आरोपीच्या मनात असलेल्या अपराधीपणाच्या भावनेकडे म्हणजे कॉन्शियसनेस ऑफ गिल्टकडे थेट इशारा करतात आणि म्हणूनच कायद्याच्या दृष्टीने ही वर्तणूक खूप महत्वाची ठरते. घटनेनंतरची वर्तणूकसुद्धा तितकीच महत्वाची आहे. जसं की समजा चोरी झाली आणि त्यानंतर काही दिवसांनी आरोपीकडे चोरीला गेलेल्या वस्तू सापडल्या, तर हे काय दाखवतं? हे त्या गुन्ह्यात त्याचा सहभाग होता याकडे थेट बोट दाखवतं. आणि ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. कधीकधी काहीही न करणं सुद्धा वर्तणूक मानली जाते. म्हणजे कसं? समजा अ वर आरोप आहे की त्याने ब चे पैसे द्यायचे आहेत आणि कुणीतरी तिसऱ्या व्यक्तीसमोर अ ला हे सांगतं आणि तरीही अ काहीही न बोलता शांत राहतो. तर त्याचं हे शांत राहणं, हे मौन सुद्धा एक संबंधित वर्तणूक मानली जाते. का? कारण सामान्यतः जर आपल्यावर खोटा आरोप झाला तर आपण लगेच त्याचा प्रतिवाद करतो, नाही का? पण थांबा, वर्तणूक या शब्दाला कायद्यात काही बारकावे आहेत, काही मर्यादा आहेत. चला तर मग त्या स्पष्टीकरणांवर एक नजर टाकूया, जेणेकरून चित्र आणखी स्पष्ट होईल. तर इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. स्पष्टीकरण 1 काय सांगतं? की वर्तणूक म्हणजे फक्त बोलणं किंवा विधानं करणं नाही. म्हणजे नुसतं स्टेटमेंट हे कंडक्ट नाही. पण इथे एक पण आहे. जर ते स्टेटमेंट एखाद्या कृतीसोबत असेल आणि त्या कृतीचा अर्थ स्पष्ट करत असेल, तर मग ते संबंधित ठरू शकतं. आणि याच्याच दुसऱ्या बाजूला आहे स्पष्टीकरण 2. ते काय म्हणतं? की जर एखाद्या व्यक्तीच्या समोर किंवा तिला उद्देशून काही बोललं गेलं आणि त्या बोलण्याचा परिणाम म्हणून तिचं वागणं बदललं, तर ते बोलणं किंवा ते विधान संबंधित ठरतं. आठवते त्या पोलिसांचं उदाहरण? पोलीस येत आहेत हे विधान महत्वाचं का ठरलं? कारण ते ऐकून आरोपीने पळ काढला, त्याच्या वर्तणुकीवर परिणाम झाला. बरं, तर आतापर्यंत आपण हे 3 महत्वाचे स्तंभ पाहिलेत: प्रेरणा, तयारी आणि वर्तणूक. चला आता ह्या सगळ्याला एकत्र करून एक संपूर्ण चित्र बघूया. थोडक्यात काय तर प्रेरणा आपल्याला सांगते गुन्हा का घडला, तयारी आपल्याला सांगते गुन्हा कसा घडवला गेला, आणि वर्तणूक आपल्याला घटनेच्या आधी आणि नंतर काय काय झालं हे दाखवते. हे तिन्ही स्तंभ जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते कोर्टासमोर घटनेची एक तर्कसंगत, एक संपूर्ण कहाणी उभी करतात. पण जाता जाता एक प्रश्न: जर प्रेरणा, तयारी आणि वर्तणूक मिळून एक इतकी शक्तिशाली कहाणी तयार करत असतील, तर मग अशी कहाणी कधी कधी दिशाभूल करणारी असू शकते का? विचार करा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.